लोकनियुक्त पहिल्या महिला नगराध्यक्ष म्हणून सौ संगीता भास्कर महाजन यांनी आज रावेर नगरपालिका कार्यालयात स्वीकारला पदभार। रावेर तरुण तडफदार न्यूज प्रतिनिधी प्रशांत बोरकर। रावेर नगरपालिकेच्या लोकनियुक्त पहिल्या महिला नगराध्यक्ष म्हणून सौ संगीता भास्कर महाजन यांनी आज रावेर नगरपालिका कार्यालयात पदभार स्वीकारला। भाजपाचे आमदार अमोल भाऊ जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण समारंभ संपन्न झाला। यावेळी रावेरचे जागृत देवस्थान पाराचा गणपती मंदिर पासून सवाद्य मिरवणूक काढून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। रावेर नगरपालिकेचे कार्यालयात भाजपाचे नगरसेवक राजेश शिंदे, अमोल पाटील, श्री अस्वार, अर्चना योगेश पाटील तसेच अपक्ष तसेच काँग्रेसचे नगरसेवक अनिता मुरलीधर तायडे, राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष नगरसेवक दारा मोहम्मद, गोपाल बिरपन, शेख सादिक असंख्य नगरसेवक तसेच भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी रावेर नगरपालिकेत सत्कारासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। आज नगरपालिकेच्या कार्यालयाला इतिहासात पहिल्यांदाच लाईट रोषणाईने झगमगाट दिसत होता। संध्याकाळ रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणावर सत्कारांसाठी जनतेचा लोंढा नगरपालिकेत उलटला होता। रावेरच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा आनंद दिसत येत असून यामुळे जनतेच्या मोठ्या प्रमाणात अपेक्षा उंचावल्या आहेत। यावेळी आमदार अमोल भाऊ जावळे यांनी जनतेचे प्रश्न कोणत्याही पक्षबाजी विसरून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देण्याचे यावेळी वचन दिले। यावेळी भाजपाचे कुंदन फेगडे, अरुण पाटील, पद्माकर महाजन, भास्कर महाजन पैलवान, श्री सुरेश धनके, पी.के. महाजन, सी.एस. पाटील, वासू नरवाडे, काजी साहेब, श्री चुडामन पाटील, दिलीप पाटील, नितीन पाटील, निलेश पाटील, भूषण महाजन, राजन लासूरकर आदी असंख्य कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते।